महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरूच आहे, तर सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यानंतर आता शरद पवारांनी आंदोलनात उतरण्याचा इशारा दिला। सत्ताधारी हे विद्यार्थ्यांच्या मागणीला गांभीर्याने घेत नाहीत असं शरद पवारांचं म्हणणं आहे। IBPS आणि राज्यसेवा परीक्षा या एकाच दिवशी आल्या आणि त्यामुळे विद्यार्थी हे आक्रमक झाले। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत पुण्यातून जोडले गेले, त्यांच्याशी बातचीत करूया। ज्ञानेश्वर, एकीकडे बैठकीला सुरुवात झाली, विद्यार्थ्यांचं आंदोलन हे अजूनही सुरूच आहे। विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? या बैठकीमध्ये तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे का विद्यार्थ्यांना? MPSCच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा हा तिसरा दिवस आहे। आज तिसऱ्या दिवशी देखील गर्दी आपण पाहतोय वाढत चालली आहे। विद्यार्थ्यांची एक जी मूळ मागणी आहे की IBPSचे जे पेपर आहेत 25 तारखेला त्याच दिवशी जे MPSCचे पेपर सांगितले गेले होते ते पुढे ढकलावेत। या सगळ्या संदर्भातले मुख्यमंत्र्यांची, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली, मात्र त्या बैठकीत अद्याप निर्णय झालेला नाही। अभिमन्यू पवार अगदी थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला पोहोचलेले होते, तर दुसरीकडे आयोगाची जी बैठक आहे ते सुरू आहे आणि त्याच निर्णयाची हे सगळे विद्यार्थी वाट बघतायत। आपण अगदी ही सगळी गर्दी पाहतोय दूरपर्यंत। विद्यार्थी पुण्यातल्या नवी पेठेतल्या शास्त्री रस्त्यावर ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत। या सगळ्या आंदोलकांची एकच मागणी आहे की जी त्यांची मूळ परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आहे ती मान्य व्हावी। त्या सगळ्या संदर्भात या सगळ्या आंदोलकांची आज या बैठकीतून मागणी मान्य होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या सगळ्या विद्यार्थ्यांच्या हातात कृषी संबंधित जी 258 पद आहेत त्या संदर्भातले देखील आपल्याला फलक बघायला मिळतात, ज्यामध्ये ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, यातली जी पदं आहेत ती एकत्रपणे भरली जावीत अशा पद्धतीची मागणी या विद्यार्थ्यांची असल्याचा आपल्याला बघायला मिळतंय। यासोबतच या विद्यार्थ्यांच्या सोबत आमदार रोहित पवार हे देखील आपल्याला या आंदोलनात सहभागी झाल्याचं बघायला मिळतंय। सामान्य विद्यार्थी देखील या सगळ्या आंदोलनात अगदी सलग रात्रंदिवस उपोषण करताना, आंदोलन करताना आपण पाहतो आहोत। जर इकडच्या बाजूची गर्दी आपण पाहिली तर मोठी गर्दी माझ्या पाठीमागे देखील आहे। या विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की जी मूळ अडचण आहे सगळ्यात मोठी ती म्हणजे परीक्षा ओव्हरलॅप होत आहेत। या ओव्हरलॅप होणाऱ्या परीक्षा, त्याच्यामुळे कुठल्या तरी एका परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावं लागणार आहे आणि म्हणून अशी वेळ येऊ नये यासाठी आयोगाच्या बैठकीतून आज काही तोडगा निघतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। काल सुप्रिया सुळे आल्या होत्या, रोहित पवार या आंदोलनात ठिय्या आंदोलनात बसलेले आहेत। शरद पवारांनी देखील एक्स पोस्टच्या माध्यमातून इशारा दिलाय की जर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय झाला नाही तर ते स्वतः या सगळ्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी या आंदोलनात सहभागी होणार आहेत। जी आता बैठक सुरू आहे या बैठकीत काय आयोग नेमका निर्णय घेतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी जेव्हा रस्त्यावर उतरल्याचा आपण पाहतोय तेव्हा या विद्यार्थ्यांच्या बाजूने आयोग निर्णय घेतोय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या सगळ्या विद्यार्थ्यांची ही गर्दी सांगते की त्यांची मागणी किती महत्त्वाची आहे। या सगळ्या विद्यार्थ्यांच्या या मागण्या आतापर्यंत आयोगानं इतके दिवस फेटाळल्याचं आपण पाहिलं, मात्र आता आयोग या सगळ्या विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेतोय का हे आपल्याला या बैठकीतून कळेल। खरं म्हणजे बैठक ही काल व्हायला हवी होती आणि कालच निर्णय व्हायला हवा होता अशा पद्धतीची भूमिका आहे। आता गर्दी वाढत असतानाचं सगळं चित्र आपण बघतोय। आयोगाची एकीकडे बैठक सुरू आहे, अभिमन्यू पवारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली पण निर्णय अद्याप झालेला सांगितला नाही। आता निर्णय घ्या अशी भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे। आता हे विद्यार्थ्यांनी उभं केलेलं आंदोलन आहे, परवाच निर्णय घेऊन मोकळे झाले तर काय हरकत झाली असती। आता कर्नाटकामध्ये जे मुख्यमंत्री त्यांनी अनाऊन्स करून टाकले, मग आपल्या मुख्यमंत्र्यांना काय अडचण आहे? आपल्याला वेळ नव्हता का? उपमुख्यमंत्र्यांना वेळ नव्हता का? आयोग हे वेगळं असलं तरी जेव्हा संवेदनशील पद्धतीने सरकार जेव्हा सांगतं मुलांची भूमिका तेव्हा आयोग सुद्धा ऐकतं। पण ती चर्चा तर झाली पाहिजे ना कुठेतरी, पण त्याबद्दल ती चर्चा जात नाही। ट्विट केली आहे, अभिमन्यू भाऊ हे प्रयत्न करत आहेत, पण सरकारमधल्या नेत्यांना जर विषयच कळत नसेल तर त्याला आपण काय करणार? त्यामुळे उगाच आता पुढे न जाता लवकरात लवकर निर्णय तो सुद्धा आत्ता पुढच्या अर्धा तासात मुलं म्हणतात तसा निर्णय घेण्याची जरूरत आहे। दुसरीकडे तुम्ही पॉलिटिकल मायलेज घेताय असाही आरोप होतोय तुमचा। आता मी जो पाठिंबा दिला असेल, मी कुठे इथं भाषण केलेलं नाही, पॉलिटिकल मायलेज घेण्याचा प्रश्न कुठे येतो? आता जे म्हणतायत पॉलिटिकल मायलेज त्यांना इथं हिंमत नाही का इथं येऊन बसायची? तुम्ही सत्तामध्ये आहात पण इथं येऊन बसण्याची तुमच्यात हिंमत नाही। त्यामुळे जे कोणी बोलतायत ना त्यांना मला आव्हान आहे
एक तर मी सामाजिक हेतूतून इथं आलो, कारण ही सगळी मुलं आहेत, त्यांच्याबरोबर गेले 5 वर्ष मी काम करतो. त्यामुळे ज्याला कोणाला बोलायचं नाही, समोरासमोर तुम्ही बोलावं. आणि मग तुमच्यात जर हिंमत असते तर तुम्ही या मुलांमध्ये येऊन यांच्याबरोबर बसला असता. पण ते तुमच्यात हिंमत नाही, धमक नाही, म्हणून तुम्ही इथं येत नाही, या मुलांना फेस करत नाही. त्याला आपण काय करणार? तुम्हाला वाटतं का की या विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय होईल? नाही झाला तर काय इशारा असणार आहे तुम्ही? बघा, शेवटी निर्णय विद्यार्थी घेणारे काय करायचं. पण तिथं मला असं वाटतं की हे थांबणार नाहीत. पण अपेक्षा आहे की जो आकडा आता विद्यार्थ्यांचा इथं आहे, आता ऑलमोस्ट 30,000च्या आसपास विद्यार्थी गेलेत आणि अंदाज असा 70,000च्या आसपास पुढच्या 4 तासात जातील. त्यामुळे हा आकडा बघता सरकार योग्य निर्णय घेईल असं आम्हाला वाटतंय. परंतु उशीर होत चाललाय, तर लवकर घेऊन जर नाही झाला तर इथं आंदोलन करणारे आणि उपोषण करणारे विद्यार्थी आता काही उठेल असं वाटत नाही आणि आमचा पाठिंबा असाच त्यांच्याबरोबर राहील. आपण बघतोय ज्ञानेश्वर, खरं तर या सगळ्या प्रकरणाकडे आपलं असंच लक्ष असणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि रोहित पवार यांच्या प्रतिक्रियेसाठी.